महाराष्ट्रात पुन्हा एकदा वादळी पावसाचं संकट घोंगावतंय. चला पाहूया काय आहे हा नवा अंदाज. सगळ्यात आधी बघूया की पुढचे काही दिवस हवामान नेमकं कसं राहील. तर इशारा आहे तो वादळी पावसाचा, आणि हा पाऊस काही दिवस मुक्कामी असून त्याची तीव्रता वाढत जाणार आहे. सुरुवात करूया पुढच्या 2 दिवसांच्या तुलनेने, म्हणजे एक अंदाज येईल. हे बघा, सोमवार आणि मंगळवारच्या अंदाजातला फरक. सोमवारी पावसाचा जोर जास्त असणार आहे. आता जरा सोमवारच्या हवामानावर जास्त लक्ष देऊया, कारण तेव्हा तीव्रता सर्वाधिक असेल. म्हणजे दुपारनंतर ढग दाटून येतील आणि मग वादळी पावसाला सुरुवात होईल. काही ठिकाणी गारपीटही होऊ शकते. विशेषतः खानदेश, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्राच्या घाटमाथ्यावर याचा जास्त प्रभाव जाणवेल. सोमवारनंतर मंगळवारी मात्र थोडा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. पावसाचा जोर कमी होईल, पण हवामान पूर्ण कोरडं नसेल. तुरळक सरी आणि गारपिटीची शक्यता आहेच. पण हा दिलासा तात्पुरता आहे, कारण पुढच्या आठवड्यातही पावसाचा अंदाज कायम आहे. 1 ते 4 एप्रिल दरम्यान वादळी पावसाचं सत्र पुन्हा जोर धरेल आणि त्याची तीव्रता वाढतच जाईल. आणि या सगळ्याचा सर्वात जास्त फटका बसणार आहे तो आपल्या शेतकरी बांधवांना. या परिस्थितीला बिकट म्हटलं गेलंय, त्यामुळे सगळ्यांनीच योग्य ती खबरदारी घेणं खूप गरजेचं आहे. यात सगळ्यात महत्त्वाचं आहे स्वतःची, आपल्या जनावरांची आणि अर्थातच पिकांची काळजी घेणं. तर मग प्रश्न उरतो की पिकांच्या संरक्षणासाठी आपण तयार आहोत का? कारण योग्य नियोजनच नुकसान टाळू शकतं.